तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललोय नाश्ता करायला बाहेर, कारण मला खूप कंटाळा आलाय. तर आणि तिकडे मंदिरात पण जायचंय तिकडं, तर तिथली मिसळ मला आवडते. मग मी तुम्हाला दाखवते की सोमेश्वरची मिसळ कशी असते. मला पण खूप कंटाळा आलाय. सॅटर्डे मॉर्निंग बाहेरचं जेवण. कशी दिसते मी? तू बाहेर दिसते. नाही, मला केस पण कट करायचे. खूप भारी दिसतोय. ठीक आहे. ड्रेस कुठून घेतला याचे डिटेल्स मी नाही देऊ शकत, कारण ड्रेस असं चालवला आहे आम्हाला फ्री मध्ये, त्याच्यामुळे आम्ही डिटेल्स नाही देऊ शकत. तर इथंच आम्ही ब्लॉग एंड करतो आणि परत गाडीमध्ये कंटिन्यू करतो. चला बाय. तर आता आम्ही नारळ घ्यायला थांबलोय. काय माहिती नारळ भेटत नाही का? हा, ही बोलते तुमच्या सोबत. बोल. हा बोल. भैया नारियल है क्या? नारियल 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 खोबरं आहे. आजवर घेणे गाडी धुळे. कुठे कोणत्या देवाला चालली तू? जय हनुमानला चालली गुडू. आणि तिथं जाऊन काय म्हणायचं? जय हनुमान. जय बजरंग बली. जय हनुमान. हनुमान. एसी वाढव, गरम होतं एकदम. वाटले ना मला तशी माहिती. इथं पण एक दुकान वाटतं बरं का. इकडे माग इथं पण दुकान आहे. त्यात आम्ही नारळ शोधतोय. नारळ शोधण्यासाठी एवढे कष्ट करायला लागतात, कारण बॅक साईडच्या रोडनी आलोय. इथे भेटू शकतो, इथं किराणा दुकानात. भैया आम्ही लास्ट नारियल है क्या? आम्ही लास्ट टाइम आहे ना इथं आलो होतो वडाला. तुम्हाला दाखवते, एक मिनिट. खाली अशी खडक आहेत, असे दगड टोचले होते ना पायाला. असं वाटलं होतं की 2 दिवस असं पायाला असं नुसतं टोचत होते, सुई टोचल्यासारखं. तरी ह्या वेळेस आम्ही तिकडेच जाणार आहे. आम्ही शोधून ठेवलंय मोठं वडाचं झाड. यावेळेस मला चांगलं वडाचं झाड सापडलंय आणि ते वटपौर्णिमेला तिकडेच जाणार आम्ही आता. आणि जे इथलचं आहे ना ते छोटं पण आहे, आणि तिथं खाली फिरायला फेऱ्या मारायला जागा पण नाहीये. गुडू हसतीये मला फेऱ्या मारायला म्हणल्यावर. गुडू कशी दिसते सांगा? केस खाती ती माझे. गुडू तू गाणं म्हणून दाखव. तुला काय रात्री कोणतं शिकवलं? चब्बी चिक्स म्हणून. हा म्हण, गोल गोल वाला. मम्मी की रोटी. किती छान. हे गाणं मी तिला फक्त 2दा शिकवलंय आणि लगेच म्हणून पण दाखवते ती. गुडू चब्बी चिक्स म्हण ना. चब्बी चिक्स पण येतं तिला. हा, रोजी लिप्स, टीथ विदिन. पुढचं कर्ली हेअर, व्हेरी फेअर. I love you. Lovely too. Teacher says. काय म्हटलं टीचर? सांग. Teacher says. Is that you? Yes.
बाबा ब्लॅक शिप म्हण. बरं म्हण. म्हण बाबा ब्लॅक शिप म्हण. वन फॉर मन. ती म्हणते वन फॉर मास्टर माझे. वन फॉर माय मास्टर. वन फॉर माय हिज. वन फॉर हिज डॅम. पप्पाला मास्टर म्हणायचं. हो मास्टर बोला काहीतरी बोला आता. वन फॉर हिज डॅम. सनरूफ मध्ये पोरं उभं राहिले. गोडूला नाही उभं राहायचं. गोडूला उभा नाही राहून द्यायचं. ऊन लागतं ना. धूळ पण नाकात जाते. कुठं जाते. गोडू मला पण बोलता येत नाही. तू काय म्हणते ती स्पोर्ट मोड टाका लागणार एकदा. स्पोर्ट मोड मध्ये गाडी काय एकदम एरोप्लेनच बनतो डायरेक्ट. तुम्ही जर यांच्याशी बात करायला लागले ना तर तुम्हाला सारखं गाडीच ऐकायला लागल. त्यांना ऑलरेडी सांगितलंय मी कार इंथुसियास्टिक आहे मी. कोणतं पोरग आहे सांग बरं जीव की त्याला गाडी आवडत नाही. सांगा बरं. गोडू सांग बरं. कोणतं पोरग आहे. गोडू तुला आवडते गाडी. गोडू तुला कोणती गाडी आवडते. टँकर. मग डंपर. मग दीदीने कोणती घेणार आहे. दीदी टँकर घेणार आहे. दीदी डिफेंडर घेणार आहे. दीदी म्हणते डिफेंडर घ्यायची आम्हाला. वाव किती मोठे स्वप्न आहे बघा जय गोडूचे. स्वप्न माणसाचे मोठे असतात. सगळ्यात मोठा चेहरा माझा दिसतोय. सगळे फॅट्स माझ्या चेहऱ्यावर येतात. तू जाड वाढत नाही. जे जाड असेल तर त्याच्यावर फॅट दिसणार ना. आणि आता जो नॉर्मल चेहरा आणि त्याच्यावर मेकअप चढवलेला ते डबल लेअर तयार होतो ना मित्रांनो. चेहरा मोठा दिसणारच ना. आता आमचा बघा गरीबाचा सिंगल चेहरा दिसतोय डबल दिसत नाही. हा गोडू म्हणते त्यांना दाखव मी तुझी वेणी घालते. बघा आता माझी वेणी. माझा हेअर आर्टिस्ट बघा. झाली का घालून. खूप टाइम लावतोय हेअर आर्टिस्ट. कटिंग वाले. खंडोबाचं मन. मागच्या वेळेस व्यवस्थित दाखवता नव्हतं आलं तर आता मी सकाळीच आले तर मी बघा गुडूचं बघा काही नखरा चालू आहे. हाताला हेच ते वडाचं झाड. खूप भारी आहे वटपौर्णिमा तुम्हाला. थोडं नीट चला पडशील दगडे खाली. काय लागलंय. इकडे बघ. इकडे बघ. खूप भारी मंदिर आहे. खूप भारी शांत आहे. जरा नारळ जरा. जय हनुमान जय बजरंग. पप्पा घाबरतात पालला.
तरी हा रुईचा पानांचा हार मी घरून करून आणलाय. तर लावा हो हार, घाला म्हणजे लावा नाही. हात खूप तेल ठेवलं लोकांनी वाटतं. आहे प्रसाद आणि काय मारुतीला वाहतात खडे मीठ आणि काय उडीद, काय उडीद. काय होतं नजर लागत नाही ना. धरा मला दर्शन घे जरा. खूप मस्त दिसतोय हनुमान. मस्त हनुमानजी खूप भारी दिसतात या जेव. बोला सगळ्यांनी बोला जय हनुमान, जय बजरंगबली. काय गडू तुला खेळायचंय का? खेळ ना तू. खूप मस्त दर्शन झालं आमचं. आता मम्मी लोमकळती काय त्याला? ए जय माझं काढते की व्हिडिओ लोमकळतानी. लोमकळवर ए कुठं थांबे बाळा, आम्ही थांबलो. खूप भारी दर्शन झालं. खूप भारी इथालचं वातावरण. लोमकळ बरं जे पडशी ना भाऊ, काय ताकद तुझ्यात बघू. ओ हे काय तू असं लोमकळती का तू आता? मम्मी तू लोमकळ बरं. वरती धरायचं नाही तो तर गोड्याचं काय झालं. तुला काय तुला कर बाजूला तू आता. ओके परत परत. दादा हो गुडू तू का तू करते का आता? नाही इकडचं एक पकडायचं तिकडचं एक पकडायचं. गुडू सर का एक मिनिट. ए मम्मी तू नको तू नको पडशील. गुडू एक वन ओनली वन. टोस्ट आहे ना गुडू तुला? तिला कर ना जीव. नाही सिंगल ये सिंगल याला नाही तिला नाही सोडायचं. दोन पकड दोन्ही आता दोन इकडचं कणी इकडचे एक इकडचे दोन. हा ते दोन करेक्ट. अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चालू आहे आता मिसळ खावला मस्तपैकी. चला भेटू आता. मिसळची वाट बघतोय वाट. मला काय आली बा आणि दोन मिसळ. वाव मम्मी तुझी वेळ आली. आहे ना मम्मीची आहे. तुम्ही नका काळजी करू. एवढा तुझा कांदा घास खायला मिळाला तर नाही नको मला. मी मस्तपैकी मिसळ येईल मिसळ थोड्या वेळात. मिसळ बघू आम्ही वाट बघतोय आता मिसळची. ऐक ना आता दाखव ना. हे सोमेश्वर मिसळ जे खूप फेमस आहे नगर हायवेवर आहे आणि तिथे खूप छान मिसळ लागते. खूप भारी टेस्ट आहे त्याची. म्हणजे आमच्या एरियामध्ये कुठंच भारी मिसळ मिळत नाही तर आम्ही इथं खास करून हनुमान मंदिर दर्शन घ्यायला पण त्याच रोडला आहे ऑन द वे आहे म्हणून आम्ही इथं आलो. खूप भारी आहे मिसळ. आता टेस्ट करतो. आता मी खाते आणि बघते.
एक नंबर भारी होता मिसळ पाव एकदम. हा मिसळ पाव भारी होता आणि खूप पोट भरले आता. हो शेव पण गुडीची शेव पण भारी होती. गुडून काय काय खाल्लं तिथं? दही खाल्लं गुडूनी, आणखी जिलेबी खाल्ली, साखर खाल्ली. साखर दही हा साखर याच्यासाठी घेतली होती, तिला दह्यात साखर आवडते पण तिने साखरच खाल्ली त्यावर. आणि आमच्या मम्मी साहेबने भेळ खाल्ली. भेळ मटकी भेळ कशी होती? तर आता कुठे चाललोय? आता आम्ही चाललो घरी. तर आम्ही चाललोय आता घरी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. मग ब्रश घ्यायला ब्रश. नाही आम्ही आता घराच्या रस्त्याला वळालो आहे. ऐकलं का तुम्ही? ऐकलंय का? कशी हट्टी आहे ही पोरगी. मी पण एवढी हट्टी नव्हते. इथं कुठं एटीएम होतं पप्पा म्हणले. जो मम्मीचा एटीएमचा पासवर्ड रिसेट करायचा इथं कुठेतरी होतं पप्पा म्हणले. जाऊ दे नंतर. तर आता हिला ब्रश वगैरे काय घ्यायचंय. आता ऑलरेडीच मागच्या सॅटर्डेला पण खूप खरेदी झाली यायची. या सॅटर्डेला ती आम्हाला मंडे टू फ्रायडे काम करून देती, कारण तिला आम्ही सांगितलेलं असतं फ्रायडेला आपल्याला खरेदी करायला जायचंय. त्यामुळे ती काम करून देते आम्हाला. तर काहीतरी घ्यायलाच लागतं सॅटर्डेला तिला. प्रत्येक दिवशी प्रत्येक सॅटर्डेला काही ना काही तिला लागतं, म्हणजे लागतच वस्तू. आणि ती वस्तू ती फक्त 1 तास 2 तासच खेळते, त्याच्यानंतर ती त्याला हात नाही लावत. मोठ्या घरची पोरगी ती. हा हट्टी पोरगी झालेली आहे. खूप मोठ्या घरची. तिच्या पप्पा सारखीच हट्टी आहे. पण हट्टी एवढी पण हट्टी नाहीये, पण खूप शांत आहे. तिला काही गोष्टी समजून सांगितल्या ना ती लगेच म्हणजे आता ती ऐकतीये. तिच्याबद्दल चालू आहे ना, त्यामुळे ती कशी ऐकते बघा. बघा गोडूला. तर आता घेतो आम्ही तिला जे लागतील ते वस्तू आणि भेटूया परत. हा ब्लॉग मध्ये मित्रांनो आवडला काय म्हणायचं? सबस्क्राईब करा, लाईक करा.